ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज़ भारत में। खबर नांदेड़ से है, जहां हिमायतनगर तहसील में पुनर्वासित किए गए पूर्व और पश्चिम आधे गांव के कुछ नागरिकों ने उपोषण प्रदर्शन किया है। ये प्रदर्शन तहसीलदार के समक्ष एक निवेदन के रूप में किया गया है, जिसमें उन्होंने गांव में चल रहे सीमेंट सड़क निर्माण, नाली निर्माण कार्य और समाज मंदिर निर्माण के खिलाफ अपनी आपत्ति जताई है। हालांकि पूर्व और पश्चिम आधे गांव के अन्य नागरिकों का कहना है कि जो भी कार्य गांव में हो रहे हैं वे सभी सही और गुणवत्ता के साथ किए जा रहे हैं। उनका आरोप है कि उपोषण पर बैठे कुछ नागरिक जानबूझकर विरोध कर रहे हैं और ठेकेदार, ग्राम विकास अधिकारी तथा सरपंच द्वारा बार बार परेशान किया जा रहा है। साथ ही ये विरोधी पक्ष पैसे की मांग भी कर रहे हैं। इस दौरान पूर्व और पश्चिम आधे गांव की महिला और नागरिक भी उपस्थित थे, जिन्होंने इस मामले में अपनी बात रखी। चिमनाजी राजाराम थोटे, राहणार पुनर्वसित गाव आंदेगाव पश्चिम या ठिकाणी आमच्याकडं 1983 पासून पहिल्यांदा आम्हाला एवढा निधी मिळाला, परंतु या निधीमध्ये जे आता वापर व्हायला लागला खूप चांगल्या तऱ्हेने वापर व्हायला लागला। काम अगदी उत्तम दर्जाचे आहे, परंतु आमच्याकडील काही जे लोक आमच्या गावात नाहीत, दुसऱ्या गावातून येऊन, जुन्या गावातून येऊन कंप्लेन करायला लागले, तक्रार द्यायला लागले। ती तक्रार एकदम खोटी आहे। काम जे व्हायला लागलं आमचं उत्तम दर्जाचं आहे। सरपंच, ग्रामसेवक आणि आपले कॉन्ट्रॅक्टर यांचा खूप मोठं योगदान आहे, उल्लेखनीय काम आहे। आम्ही सर्व गाववाले या कामाबद्दल खुश आहोत। आम्हाला सरकारला, प्रशासनाला एकच विनंती करायची आहे की आमचं काम सुरळीत चालावं, काम कंप्लीट व्हावं आणि जी ही खोटी तक्रार केली याच्यावर कोणतीही ॲक्शन होऊ नये। माहिती आहे। धन्यवाद। सन 2024 रोजी पुनर्वसन आंदेगावात जे काही PWDनं जे काही पुनर्वसन फंडिंग दिलेलं आहे, त्या फंडिंगच्या अंतर्गत पुनर्वसन अंतर्गत गावामध्ये 5 कोटीचे काम, 4 कोटी 95 लाखाचे काम सुरू आहे। त्या कामाच्या संदर्भात ज्या लोकांनी तक्रार केलेली आहे, ती तक्रार आपण हे काम गेल्या अनेक कामाची सुरुवात जशी झाली तशी हे तक्रार करणारे लोक उत्तमराव राऊत असेल किंवा बाबू कटकमाडा असेल, त्याचा मुलगा बालाजी कटकमाडा असेल आणि ते लक्ष्मणा बासेवाडा असतील, सुभाष बासेवाडा असतील, हेच लोक किंवा साईनाथ देशमाडा असेल आणि बाबू अक्कलवाडा असतील, हे लोक जे काही तक्रार केली हे लोक जुन्या गावातले आहेत। हे पुनर्वसित गावातले नाहीत, ते सहवासाला जुन्या गावात आहेत, परंतु आजपर्यंत त्यांनी या गावाच्या कामाला सुरुवात झाली तशी केली नाही। एका गावातलं पश्चिमकडं काम संपलेलं आहे 3 महिन्यापूर्वी। आता या गावामध्ये तक्रार केलेली आहे, हे तक्रार निव्वळ पैशाच्या लालशीच्या पोटी केलेली तक्रार आहे। काम पूर्ण झाल्यावर केलेली आहे। आज सिमेंट वाळू गज काहीतरी करतोय। आज सरपंच प्रतिनिधी असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा कॉन्ट्रॅक्टदार असेल, याला 4 पैशाच्या लालशीपोटी, सातत्यानं लालशीपोटी पैशासाठी हे मागणी करतोय। जर त्याला काम जर थांबवायचं असायचं असतं तर त्यानं स्टार्टिंगला सुरुवातीपासून आलेलं पाहिजे। हे कधी गावात फिरकलेले नाहीत, या पश्चिमलाही फिरकले नाही आणि तिकडेही फिरकलेले नाहीत। ह्या लोकांच्या जे काही आरोप आहेत हे लालशेपोटी, 4 पैशाच्या लालशेपोटी काम केलेलं आहे। आणि बाकीचे जे लोक आहेत किंवा त्यांनी जे आता उत्तमराव राऊत जे काही बरगळा लागलंय की इस्टिमेटनुसार नसेल, पुन्हा डबल रस्ते असतील, मला सांगा, हा माजी सरपंच राहिलेला माणूस आहे। त्यांची पत्नी सौभाग्य आता आम्रपाली राऊत, आता माझ्या आईच्या अगोदर म्हणजे 3 वर्षे ती सरपंच राहिलेली आहे। तिचा कार्यकाळ 2020 ते 23 पर्यंतचा कार्यकाळ आहे। त्या कार्यकाळामध्ये राहिलेली सरपंच आहे आणि हा तिचा पती उगच कुठल्या तरी लालसेपोटी हे काम करतोय, हे तेवढं सत्य आहे कॉन्ट्रॅक्टदाराशी। आणि हे काम जे थांबवलेलं आहे, हे काम थांबवलेलं गावकऱ्याच्या वतीनं हे काम सुरू करण्यात यावं यासाठी हे लोक मला घेऊन आलेले आहेत। हो, त्या पद्धतीनं हे काम सुरू करण्यात यावं आणि जी काही असेल अंतर्गत कामं, जे की नाली, रस्ता आणि सभागृह यासाठी जे निधी आलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्टदाराचं जे काम आहे ते आम्ही गावकऱ्याला, ग्रामपंचायतीनंही सरपंच, उपसरपंच किंवा आमचे ग्रामपंचायत सदस्य सातत्यानं त्या गावामध्ये जाऊन भेट देतात। अतिशय गुणवत्तेचं काम झालेलं आहे। पोटीचं असं प्रशासनानं याचं पूर्ण दखल घेऊन यांना निर्थक, अर्थहीन
अशी जे भूमिका त्यांची पेंडॉल टाकून बसलेली आहे। आणि पेंडॉल टाकून बसल्यानंतर हे सत्याग्रही असतील तर हे शेतामध्ये चाललेत, दिवसभर चाललेत, शेण काढालेत, दूध काढून आलेत आणि इथे येऊन बसाले। हे खोटं शासनाच्या याच्यामध्ये डोळ्यामध्ये धूळ टाकून हे बसण्याचं काम याचं चाललेलं आहे। परंतु हे शासनाला फसवण्याचं काम चाललेलं आहे। शासनानं प्रशासनानं याच्याकडे लक्ष द्यावं। हे खोटे नाटक इथं थांबवावे। नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता शुद्धोधन हनवते की रिपोर्ट। फिलहाल के लिए खास रिपोर्ट में बस इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।